नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई हायकोर्ट भरती 2025 यामधील ड्रायव्हर, शिपाई व हमाल या पदासाठीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। प्रश्नपत्रिका खूपच इम्पॉर्टंट असणार आहे। येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची ठरणार आहे। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचे। तर चला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय आहे, गोबीचे वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? पर्याय तुमच्या समोर ठेवलेले आणि तुम्हाला प्रश्न केलेला आहे की गोबीचे जे वाळवंट आहे हे कोणत्या देशामध्ये आहे? बघा, पर्याय काय दिलेले, अमेरिका, भूतान, चीन। तर गोबीचे वाळवंट तुम्हाला विचारलेले, योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 3 तर चीन। गोबीचे वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? तर चीन या देशामध्ये। पुढचा प्रश्न आपण बघूया, सप्तशृंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। सप्तशृंगी हे जे शिखर आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे, नाशिक, नागपूर, अकोला। काय उत्तर असेल? या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 2 सप्तशृंगी हे जे शिखर आहे तर हे नाशिक या जिल्ह्यामध्ये। आता नाशिक जिल्ह्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, संथाळचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? संथाळ जी जमात आहे या संथाळांचा उठाव हा प्रसिद्ध उठाव आहे, तर कोणत्या भागामध्ये झालेला आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। बघा, केरळ, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल। काय योग्य उत्तर असेल? याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 2 संथाळाचा उठाव हा बिहार या भागामध्ये झालेला आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेस कोणतं राज्य आहे? महाराष्ट्र राज्य आहे याच्या आग्नेय दिशेला कोणतं राज्य असा प्रश्न आहे। योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येते तेवढ्या प्रश्नाची उत्तरं कमेंटमध्ये देत चला, कारण यामुळे काय होणार आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून रिव्हिजन होत चालणार आहे। तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी 2018 पासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची 1,500 प्रश्नाची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त 50 रुपये। व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा। 5च मिनिटाच्या आत तुम्हाला PDF मिळून जाईल आणि याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% नक्कीच होणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेस कोणतं राज्य आहे? छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, केरळ। काय योग्य उत्तर असेल? योग्य उत्तर असेल पर्याय नंबर 2 तेलंगणा हे जे राज्य आहे काय आहे? महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेस आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, पृथ्वीचे हवामान कोणत्या वायूमुळे उबदार राहते? कोणत्या वायूमुळे पृथ्वीचं हवामान उबदार राहतं असा प्रश्न आहे। ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हेलियम, नायट्रोजन असे पर्याय आहेत। योग्य उत्तर काय असेल? कोणत्या हवामानामुळं पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा, कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीचे हवामान उबदार राहते। पुढचा प्रश्न आपण बघूया, सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? प्रशासकीय विभाग, महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे आणि कोणकोणते हे माहीत पाहिजे आणि त्यापैकी सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येतो हे तुम्हाला विचारलेले। कोकण, पुणे, नाशिक, नागपूर कोणता भाग आहे तो? योग्य उत्तर आहे कोकण। पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही? आता उच्च न्यायालयाचे खंडपीठ किती आहेत आणि ते कोणकोणत्या ठिकाणी आहे याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करणं जरुरी आहे। या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की मुंबई न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय बघा काय दिलेले, पणजी आहे, नागपूर आहे, नवी मुंबई आहे आणि यापैकी नाही। तर या 4 पर्यायापैकी पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। नवी मुंबई या ठिकाणी काय आहे? मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही आहे, नागपूर आणि पणजी या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, काजिंद 2023 या युद्ध सरावाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? हा जो काजिंद युद्ध सराव झालेला आहे कधी 2023 मध्ये, ह्याच्या बाबतीत कोणतंही विधान
सत्य आहे असं तुम्हाला विचारलेलं. बघा 2018मध्ये प्रबल दोस्ती युद्ध सराव म्हणून याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर दुसरा पर्याय काय आहे, हा भारत आणि मालदीवचा संयुक्त युद्ध सराव आहे. त्यानंतर तिसरा पर्याय दहशतवादाविरोधी कारवाईचा सराव, दहशतवादाविरोधी कारवाईचा सराव करणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. आणि चौथा पर्याय हा सराव मेघालयात करण्यात आलेला आहे. तर या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. प्रश्न काय म्हणतो तुम्हाला, काजिन 2023 या युद्ध सरावाबाबत कोणतं विधान सत्य आहे. तर कोणतं विधान सत्य आहे, तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 हे विधान ह्याचं सत्य काय, दहशतवाद विरोधी कारवाईचा सराव करणे हे प्राथमिक या युद्ध सरावाचं उद्दिष्ट आहे. म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आहे. त्रिपुरा हे जे राज्य आहे ह्याची राजधानी कोणती असा प्रश्न आहे. बघा गंगटोक, दिसपूर, आगरताळा यापैकी नाही. काय योग्य उत्तर असेल, त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती असेल, तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय नंबर 3 आगरताळा. त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे, तर आगरताळा. पुढचा प्रश्न आपण बघूया. हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश कोणत्या प्रकारच्या वनांनी व्यापलेला आहे. जो हिमालयाचा पायथ्याचा प्रदेश आहे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वने तुम्हाला आढळतात असं प्रश्न आहे. बघा खारफुटीची वने, पानझडीची वने, सदाहरित वने किंवा डोंगराळ वने. काय योग्य उत्तर येईल, हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश या ठिकाणी कोणती पानझडी ही जी वने आहेत ही आढळतात. म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली. बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपिटेशनमध्ये येऊन जातोय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे की जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झालेली. पर्याय तुम्हाला 1890, 1885, 1880, 1892. योग्य उत्तर काय येईल, पर्याय नंबर 2. 1885ला काय झालेलं आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रदूषणाचा सामना करण्यासाठीचे चार्टर सिटीजन GRAP स्टेज सेकंड मार्गदर्शक तत्वाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. बघा कोणतं विधान सत्य नाही आहे. बघा कोणतं विधान सत्य नाही आहे, पहा विधानं तुम्हाला वाचून दाखवतो. रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळा. त्यानंतर काय, धूळ निर्माण करणारे कामबंद उपक्रम टाळा. त्यानंतर सार्वजनिक वाहतूक वापरा आणि वैयक्तिक वाहनांचा वापर कमीत कमी करा. आणि चौथा पर्याय काय आहे, ऑटोमोबाईलमधील शिफारस केलेल्या अंतराने एअर फिल्टर नियमितपणे बदला. मग कोणतं विधान सत्य नाही या ठिकाणी, प्रदूषणाचा सामना करण्यासाठी योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 1 हे विधान सत्य नाही. काय, रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळा. पुढचा प्रश्न आपण बघूया. कृष्णा ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे. कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे कृष्णा नदी. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर यापैकी नाही. काय उत्तर असेल, योग्य उत्तर असेल याचं पर्याय नंबर 2. कृष्णा ही जी नदी आहे ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. डॅश हे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याची नियुक्ती करतात. हे कोण व्यक्ती आहे की जो मुख्यमंत्रीची आणि इतर जे मंत्री यांना शपथ देतो, म्हणजे त्यांची नियुक्ती करतो. बघा भारताचे सरन्यायाधीश, त्यानंतर पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा राज्यपाल. तर बघा मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याची नियुक्ती करणारा व्यक्ती जो आहे तो आहे राज्यपाल. पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. सागरेश्वर हे हरिणासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये. सागरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे असाही प्रश्न येतो. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये असाही प्रश्न येतो. त्याला सागरेश्वर हे नाव का पडलेलं आहे असाही प्रश्न या अभयारण्यावर येतो. आता या ठिकाणी तुम्हाला काय प्रश्न आलेला आहे, सागरेश्वर हे हरिणासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 सांगली या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणता वेदत्रयींचा भाग नाही. वेदत्रयी म्हणजे ते 3 वेद आहे त्याचा भाग नाही आहे. जे 3 वेद आहेत या वेदांचा भाग नसणारा कोणता पर्याय आहे. बघा पर्याय तुम्हाला सांगतो मी. अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद. तर वेदत्रयींचा कोणता भाग नाही आहे यामध्ये पर्याय नंबर 1 हे त्याचं उत्तर राहील. सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद हे वेद आहेत, 3 वेद आहेत आणि अथर्ववेद हा त्याचा भाग नाही आहे. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. रशिया
या देशाची राजधानी कोणती आहे? रशियाची राजधानी तुम्हाला विचारली. बरेचसे असे देश आहे की ज्यांच्या मुख्यत्वे राजधान्या तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. आता बीजिंग कोणत्या देशाची राजधानी, मॉस्को कोणत्या देशाची, ढाका कोणत्या देशाची, ह्या तुम्हाला सर्व माहीत असणं जरुरी आहे. तर आपल्या या ठिकाणी रशियाची राजधानी विचारलेली, तर रशियाची राजधानी मॉस्को आहे. पर्याय नंबर 2. बीजिंग तुम्हाला माहीत असेल चीनची राजधानी, ढाका तुम्हाला माहीत आहे बांगलादेशाची राजधानी. पुढचा प्रश्न आपण बघूया. मुस्लिम लीगने कोणत्या तारखेला प्रत्यक्ष कृती दिन डायरेक्ट ॲक्शन डे म्हणून घोषित केलेला आहे? प्रत्यक्ष कृती दिन कोणत्या तारखेला घोषित केलेला आहे? 16 जुलै 1946, 16 जून 1946, 16 मे 1946 किंवा 16 ऑगस्ट 1946. तर मुस्लिम लीगने कोणत्या तारखेला प्रत्यक्ष कृती दिन म्हणून घोषित केलेलं आहे? पर्याय नंबर 4 या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील 16 ऑगस्ट 1946. पुढचा प्रश्न आपण बघूया. सन 1923 मध्ये झेंडा सत्याग्रह कुठे झाला होता? 1923 मध्ये जो झेंडा सत्याग्रह झालेला आहे हा कोणत्या ठिकाणी झाला होता असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. नागपूर, सातारा, कानपूर असे पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला देत चालायचं आहे. बघा काय असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 नागपूर या ठिकाणी सन 1923 मध्ये झेंडा सत्याग्रह झालेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते आम्ल व्हिनेगरमध्ये आढळते? व्हिनेगरमध्ये कोणते आम्ल असतं असं तुम्हाला विचारलेलं आहे. टार्टरिक आम्ल, ॲस्कॉर्बिक आम्ल, ॲसिटिक आम्ल आणि फॉर्मिटिक आम्ल. तर व्हिनेगरमध्ये कोणतं आम्ल आढळेल? टार्टरिक आम्ल कशात आढळतं हे तुम्हाला मी मागच्या एका प्रश्नपत्रिकेत सांगितलेलं आहे. त्यानंतर ॲस्कॉर्बिक आम्ल कशामध्ये आढळतं हे सुद्धा आपल्या झालेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे की व्हिनेगरमध्ये कोणतं आम्ल आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 व्हिनेगरमध्ये ॲसिटिक आम्ल आढळतं. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुणे करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा सन तुम्हाला दिले आणि पुणे करार तुम्हाला विचारलेला आहे. 1930, 1932, 1933 आणि 1940 यापैकी पुणे करार कोणत्या वर्षी झालेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 पुणे करार हा 1932 मध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते बहुपेशीय सजीवांचे उदाहरण आहे? बहुपेशीय सजीवांचे उदाहरण कोणते? बघा 2 विधानं तुम्हाला दिलेली आहेत, जीवाणू आणि दुसरं एक कवक. पर्याय तुम्हाला काय दिले बघा, केवळ एक किंवा 2 यापैकी एकही नाही, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, केवळ 2 असे पर्याय तुमच्या समोर आहे. मग कोणतं बहुपेशीय सजीवाचं उदाहरण आहे? पर्याय नंबर 4 केवळ 2 म्हणजेच कवक. हे या प्रश्नाचे योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पोलिओ हा रोग कशामुळे होणारा रोग आहे? पोलिओ हा जो रोग आहे हा कशामुळे होणार आहे? बघा विषाणूमुळे होतो का, जीवाणूमुळे होतो, परजीवीमुळे होतो, कशामुळे होतो पोलिओ हा रोग? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 पोलिओ हा जो रोग आहे हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. सत्व, राजस, तम या 3 गुणांचे वर्णन कोणत्या ग्रंथात केलेले? बघा सत्वगुण, राजसगुण आणि तमगुण या 3 गुणांचे वर्णन कोणत्या ग्रंथात केलेले आहे? भगवद्गीता, जातक, रामायण किंवा पुराण. योग्य उत्तर काय? तर पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भगवद्गीतेमध्ये सत्वगुण, राजसगुण आणि तामसगुण ह्या 3ही गुणांचे वर्णन केलेले आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. जमसंडे हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? काय जमसंडे हा जो पवन ऊर्जा प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये? रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, रायगड. योग्य उत्तर काय आहे? तर जमसंडे हा जो पवन ऊर्जा प्रकल्प आहे हा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येणारा प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी काय लोकशाहीचे दीपग्रह त्याला आपण लाईट हाऊस ऑफ द डेमोक्रेसी म्हणून ओळखले जाते? पर्याय बघा काय? न्यायव्यवस्था, विधानमंडळ, मीडिया किंवा कार्यकारी यंत्रणा. तर कशाला लोकशाहीचं दीपग्रह म्हणून ओळखू आपण? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा माध्यम. म्हणजे मीडिया आहे याला आपण काय म्हणू? लाईट हाऊस ऑफ द डेमोक्रेसी म्हणजेच दीपग्रह आपण असं म्हणू शकतो. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. संत एकनाथ महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? बघा जाम, पैठण, पंढरपूर यापैकी नाही कोणतं ठिकाणी की ज्या ठिकाणी संत एकनाथ महाराजांची समाधी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 पैठण या ठिकाणी आहे. आणि पैठण कुठं आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असणारं हे शहर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. 1857च्या उठावाच्या संदर्भात जोड्या आहे आणि त्या जोड्या तुम्हाला जुळवायच्या. त्या ठिकाणी काय व्यक्ती दिलेली आहे आणि
त्यांची ठिकाण दिलेली, तर योग्य जोडी तुम्हाला निवडायची. बघा, राणी लक्ष्मीबाई, तिला ठिकाण दिलेलं आहे लखनऊ. राणी अवंतीबाई लोधी, तिचं ठिकाण दिलेलं आहे झाशी. आणि बेगम हजरत महल यांचं ठिकाण दिलेलं आहे मांडला. तर यापैकी योग्य आणि अयोग्य जोड तुम्हाला ओळखायचे. बघा काय असेल, पर्याय काय दिलेले तुम्हाला, पर्याय दिलेले बघा, 1चं 3, 2चं 2 आणि 3चं 1. त्यानंतर दुसरा पर्याय दिलेला आहे 1चं 3, 2चं 1 आणि 3चं 2. त्यानंतर तिसरा पर्याय तुम्हाला दिलेला आहे 1चं 1, 2चं 2, 3चं 3. योग्य उत्तर येईल त्याचं पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. तू गेलास तरी चालेल कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? स्वार्थी वाक्य, आद्यार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य किंवा संकेतार्थी वाक्य? तू गेलास तरी चालेल कोणतं वाक्य आहे? पर्याय नंबर 4 संकेतार्थी वाक्य. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुरुषोत्तम या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? पुरुषोत्तम या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? कर्मधारय. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढील शब्दामध्ये भाववाचक शब्दाची चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी भाववाचक शब्दामधली बघा काय? मधुर माधुर्य, गुलाम गुलामगिरी, नवल नवलाई, थंड थंडही होऊ शकतं, थंडपणा दिलेले, म्हणजे चुकीची जोडी काय आहे? पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी, म्हणजे तुझा रंग कसा आहे? पावसाळ्यात येणारे जे ढग आहे त्याच्यासारखा तुझा रंग आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, या ठिकाणी अलंकार तुम्हाला विचारायचा आणि तो अलंकार आहे उपमा. पर्याय बघा काय? उपमा अलंकार, श्लेष अलंकार, दृष्टांत अलंकार. यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 उपमा अलंकार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. काय? खडे फोडणे. खडे फोडणे म्हणजे काय करणे? त्याच्या नावानं खडे फोडतो, म्हणजेच काय करतो? त्याला दोष देतो. वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? दोष देणे. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. कवी ग्रेस यांचे संपूर्ण नाव काय आहे? कवी ग्रेस बऱ्याच वेळेस रिपीट होतो पण हा प्रश्न. कवी ग्रेस यांचं संपूर्ण नाव तुम्हाला विचारलेलं आहे. किशोर भानदास कदम, शंकर केशवराव कानेटकर, माधव त्र्यंबक पटवर्धन आणि माणिक सीताराम गोडघाटे. कवी ग्रेस यांचं संपूर्ण नाव काय आहे? माणिक सीताराम गोडघाटे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला. बघा पुढचा प्रश्न काय आहे? आब्रू या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे? बघा पर्यायामध्ये काय दिलं आहे तुम्हाला? सन्मान दिलेला आहे, त्यानंतर अपमान दिलेला आहे, बेआब्रू दिलेला आहे ना अहंकार दिलेला आहे. तर आब्रू या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय? बेआब्रू. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदाच असेल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा. असेच महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत जातील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.